फरांडे बाबांनी केलेली एक भविष्यवाणी आणि अवघ्या एका महिन्यातच अजित पवारांचा अचानक झालेला अंत। आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हालाही क्षणभर थांबून विचार करावा लागेल। महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जाणारा नेता सत्ता बदलत राहिली तरी तो कधीच बाजूला गेला नाही, असा अजित पवार आज अचानक आपल्यातून निघून गेले आहेत। ही गोष्ट सर्वांनाच धक्का देणारी आहे। आणखीन धक्कादायक बाब म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितलेली एक भविष्यवाणी आज खरी ठरत असल्याचं दिसत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर एक जुना व्हिडिओ, जुनी पोस्ट आणि फरांडे बाबांची ती जुनी भविष्यवाणी अचानक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओमध्ये फरांडे बाबा स्पष्टपणे सांगत आहेत की राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, एक अनपेक्षित घटना घडेल आणि त्यामुळे सत्तेत बदल होईल। तेव्हा हा व्हिडिओ फारसा चर्चेत आला नव्हता। लोक म्हणाले होते असं राजकारणात नेहमीच होत असतं। पण आज अजित पवारांचा विमान अपघातात अचानक मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता पाहून लोक प्रश्न विचारू लागले आहेत। हीच ती अनपेक्षित घटना होती का? का केवळ अपघात होता की नियतीचा आधीच ठरलेला खेळ होता? या सगळ्या घडामोडी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला। 28 जानेवारी 2026 सकाळची वेळ। मुंबईहून बारामतीकडे एक चार्टर विमान निघालं होतं। दौरा नेहमीसारखाच होता, अजेंडा देखील नेहमीचाच होता, पण कोणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास शेवटचा ठरेल। लँडिंगच्या वेळी विमानाचं नियंत्रण सुटलं, काही क्षणातच अपघात झाला आणि काही मिनिटातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। ज्या बारामतीच्या मातीतून ते मोठे नेते घडले त्याच मातीत त्यांचा शेवट झाला आणि ज्या घड्याळ या चिन्हासाठी ते आयुष्यभर लढत राहिले तेच घड्याळ शेवटी त्यांच्या मृतदेहाची ओळख बनलं। राज्य स्तब्ध झालं, राजकारण थांबलं आणि सर्वत्र एकच वाक्य ऐकू आलं, राज्याचा दादा हरपला। अजित पवार हे फक्त राजकारणी नव्हते तर निर्णय घेणारे, धोका पत्करणारे आणि संकटासमोर न डगमगणारे नेते होते। 6 वेळा उपमुख्यमंत्री, दशकानुदशक सत्ता हातात असूनही जमिनीशी जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या बोलण्यात कठोरपणा होता पण निर्णयांमध्ये स्पष्टता होती। कोणत्याही सरकारमध्ये हा माणूस कामाचा आहे हे विरोधकही मान्य करत होते। त्यामुळे अशा नेत्याचा अचानक अंत आजही महाराष्ट्राला पचवणं अवघड जात आहे। पण इथून सुरू होते खरी चर्चा। अजित पवारांच्या निधनानंतर एक नाव पुन्हा चर्चेत आलं, ते म्हणजे फरांडे बाबा। हो, तेच फरांडे बाबा, ज्यांच्या भविष्यवाण्यांकडे कधी लोक हसून पाहतात तर कधी गांभीर्याने। 2026च्या भविष्यवाणी संदर्भात एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं की राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, एक अनपेक्षित घटना घडेल आणि त्यामुळे सत्ता बदलेल। त्यांनी असंही म्हटलं होतं की राज्यातील एक फार मोठा नेता जो सत्तेचा कणा आहे त्याच्या आयुष्यात अचानक संकट येणार आहे। हे संकट आजाराचं नसेल तर प्रवाशाशी संबंधित असेल। आज हे शब्द आठवले की अनेकांना थांबून विचार करावासा वाटतोच। तेव्हा ना कुणाचं नाव घेतलं होतं ना तारीख सांगितली होती, त्यामुळे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं। पण आज प्रवास, अपघात आणि अचानक झालेला अंत पाहून लोक प्रश्न विचारत आहेत, हे सगळं खरंच योगायोग आहे का? फरांडे बाबांच्या भाषेत सांगायचं तर काळ आणि वेळ दोन्ही एका क्षणी आले। काळ म्हणजे नियती, वेळ म्हणजे तो क्षण। नियती बदलता येत नाही आणि क्षण थांबवता येत नाही। जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा इतिहास बदलतो। अजित पवार सत्तेच्या शिखरावर होते, राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांचं आयुष्य चालू होतं आणि नेमकं त्याच वेळी हा अपघात झाला। म्हणूनच खूप जण म्हणत आहेत, काळ आला, वेळ ही आली आणि दादा निघून गेले। आता प्रश्न असा आहे की या भविष्यवाणीवर विश्वास ठेवायचा का? विज्ञान सांगतो की हे सगळं योगायोग असू शकतं, पण भारतीय समाज, आपला समाज अशा घटनांमध्ये अर्थ शोधतो। कारण जेव्हा एखादा शक्तिशाली नेता अशा पद्धतीने अचानक निघून जातो तेव्हा माणूस फक्त तर्काने विचार करत नाही, तो नियतीकडेही पाहतो। फरांडे बाबांची भविष्यवाणी खरी ठरली का, की आपण नंतर अर्थ लावत आहोत? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल। पण आज महाराष्ट्राने फक्त एक नेता गमावलेला नाही, एक अनुभव गेला, एक निर्णयक्षम आवाज गेला आणि एक धाडसी नेतृत्व आपल्याकडून हरवलेलं गेलेलं आहे। अजित पवार असोत किंवा नसोत, त्यांची जागा सहज भरून निघणारी नाहीये। फरांडे बाबांची भविष्यवाणी खरी ठरली की नाही हा वाद सुरूच राहील, पण एक सत्य मात्र अटळ आहे मित्रांनो, सत्ता कितीही मोठी असो, काळ आणि वेळेपुढे सगळे समान आहेत। तुम्हाला काय वाटतं, हा केवळ अपघात होता की नियतीचा इशारा? कमेंटमध्ये नक्की सांगा।
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा उमेश मुंबईवाला. आम्ही तुमचे कमेंट चेक करतो, बघतो, वाचतो. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. म्हणून सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.